अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। लाडकी बहीण योजनेतील जाचक अटी रद्द। लाडक्या बहिणीसाठी आता फक्त लागणार हेच कागदपत्र। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले। या बदलांचा लाभार्थ्यांना अधिक फायदा होईल। यापूर्वीच्या जाचक अटी आता शिथिल करण्यात आल्या। योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। आता ही मुदतवाढ करून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केली आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांना अधिक वेळ मिळणार आहे। 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केलेल्या महिलांना 1 जुलै 2024 पासूनच दर महिन्याला 1500 रुपये अधिक लाभ मिळणार आहे। अधिवास प्रमाणपत्र नसलेल्या महिलांना आता 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला देण्याची परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना अधिक सोयीस्कर झालंय। या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। त्यामुळे अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल। वयाची अट 21 ते 60 वर्ष होती, आता ही अट 21 ते 65 वर्ष करण्यात आली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतोय। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केल्यास तिच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। उत्पन्नाचा दाखला नसलेल्या कुटुंबांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही। त्यामुळे अर्ज प्रक्रियेतील अडचणी कमी होणार आहेत। कुटुंबात एक अविवाहित महिला असल्यास ती 21 ते 65 वर्ष वयोगटातील असल्यास तिला योजनेचा लाभ घेता येईल। त्यामुळे अविवाहित महिलांनाही या योजनेचा फायदा होणार आहे। हे होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नवीन बदल, ज्यामुळे या योजनेत आता सर्वसामान्य महिलांना देखील लाभ मिळवता येईल। या योजनेच्या पुढील अपडेट मिळवण्याकरता डिस्क्रिप्शन मध्ये आमचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। आत्ताच ग्रुपमध्ये सामील व्हा।